Hello guys, in previous lecture we will show a sorting table to determine the name of alkane, alkene as well as alkyne. Here it is a third lecture on rules of IUPAC nomenclature. Okay. आता ह्या लेक्चर मध्ये आपल्याला डायरेक्टली रूल्स आता बघायचे. ह्याच्या अगोदर आपण जे बघितलेलं आहे म्हणजे नेम ऑफ सबस्टिट्यूएंट्स बघितलेले आहेत, रूट नेम्स बघितलेले आहेत, प्लस आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलेला अल्केन, अल्किन आणि अल्काइनचा टेबल. हे तिन्ही टेबल आपल्याला डोक्यात असायला पाहिजे. म्हणजेच प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण टेबलही बघितला, पण त्याच्या अगोदर आपण जनरली त्याचा अल्क प्लस एएनई, अल्क प्लस ईएनई, अल्क प्लस वायएनई ह्या फॉर्म मध्ये आपण त्याचं नॉमेनक्लेचर बघितलेलं आहे. ओके. In this lecture we will show the directly rules of IUPAC nomenclature of organic compounds. Okay. आता हे जे रूल्स आहेत हे रूल्स हे बेसिक रूल आहेत, हे कॉमन रूल आहे. ओके. जसं आपण एक्झाम्पल घेत जाऊ, जसं आपण डीप मध्ये जाणार आहोत तसं आपल्याला रूल्स हे चांगल्या पद्धतीने लक्षात राहतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, जसं आपण IUPAC nomenclature मध्ये पुढे जाणार आहोत तसं अगोदरचा सगळा कंटेंट, अगोदरचे झालेले सगळे रूल्स, सगळे टेबल्स हे तुमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे. गॉट इट? ओके. द नेक्स्ट फर्स्ट रूल of the IUPAC nomenclature is a select the longest continuous chain of carbon atoms. Select the longest continuous chain of carbon atom. ही आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक चेन सिलेक्ट करायची आहे. आता आपल्याला चेन माहिती आहे, एक ह्या पद्धतीची स्ट्रेट लाईन चेन आपण जनरली आतापर्यंत कन्सिडर करत आलोय. पण IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये चेन ही कशीही असेल, चेन ही कशीही असू शकते. ओके, कशीही असू शकते. ओके, पण ती कशी पाहिजे, लॉन्गेस्ट पाहिजे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड of this rule is a continuous. This chain it is the longest as well as it is a continuous. ओके, म्हणजे लॉन्गेस्ट लांब पण पाहिजे, मोठी पण पाहिजे आणि कंटिन्युअस पण पाहिजे. आता कंटिन्युअस, आता लॉन्गेस्ट तुमच्या लक्षात आलं, पण आता कंटिन्युअस काय विषय आहे बघा. कंटिन्युअस म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथे कन्सिडर करतो कार्बन 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 कार्बन. ओके, एक चेन घेते. ओके, फक्त कार्बन 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 इथं कन्सिडर केला. ओके, कारण आपल्याला इथं मी फक्त कार्बन का कन्सिडर करतोय, कारण आपल्याला फक्त कार्बनची चेन बघायची आहे, त्याला अटॅच असलेला हायड्रोजन ह्या चेन मध्ये कन्सिडर करायचा नाही. ओके, त्यामुळे here we also consider the only carbon chain. Okay, here this is a first, second, third, fourth and fifth. Here it is a 5-membered chain. It is a 5-membered chain. म्हणजे 5 कार्बन कंटिन्युअसली अटॅच आहे, कंटिन्युअसली अटॅच आहे. लक्षात आलं? आता कंटिन्युअसली म्हणजे बघा, एक कार्बन दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला, तिसरा चौथ्याला, चौथा पाचव्याला अटॅच आहे. म्हणजेच त्यांच्या अटॅचमेंट मध्ये कंटिन्युटी आलेली आहे. म्हणजे कार्बन 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 फक्त आणि फक्त त्या चेन मध्ये कार्बनच पाहिजे. जर कोणता अदर दॅन कार्बन ॲटम जर त्या चेन मध्ये आला तर ती चेन ब्रेक होते. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल कार्बन 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 कार्बन, then here it is a nitrogen is here, then carbon and carbon. Okay, आता बघा वरच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलेलं होतं 5 मेंबर्ड कार्बन चेन आहे. आता इथं बघा 1 2 3 4. आता इथं जो 5 नंबरला आहे तो 5 नंबरचा नायट्रोजन आहे, आणि नायट्रोजन हा अदर दॅन कार्बन ॲटम आहे. म्हणजे कार्बन ॲटमच पाहिजे. म्हणजे अदर दॅन कार्बन ॲटम जर इथं कोण मध्ये आला तर चेन इथं ब्रेक होते. इथे कंटिन्युटी बघायला मिळत नाही, इथे चेन ब्रेक होते. म्हणजे चेन डिसकंटिन्यू झाली. आणि डिसकंटिन्यू चेन जर होत असेल तर त्यामध्ये आता इकडच्या साईडला 1 2 3 4 कार्बन ॲटम आहेत आणि इकडच्या साईडला 2 आहेत. म्हणजे ह्यातली लॉंगेस्ट चेन कुठली, तर 4 कार्बन ॲटम इज कन्सिडर्ड ॲज ए लॉंगेस्ट चेन. गॉट इट? ओके, आता आपण जनरली एक्झाम्पल कडे जाऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, आपण जाताना थोडंसं एक रूल कन्सिडर करायचं, एक रूल
फॉर एक्झाम्पल घेतला CH3 CH2 CH2 CH3 ओके कार्बन ॲटम 1 2 3 4 1 2 3 4 ओके नंबरिंग दिलं तरी चालेल. देयर इज अ 4 कार्बन ॲटम कंटेनिंग लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ओके म्हणजे ही चेन ही सिलेक्ट करू. ओके म्हणजेच काय झालं 4 कार्बन कंटेनिंग चेन 4 कार्बन कंटेनिंग चेन ओके. आता फक्त हे हायड्रोजन लिहित नाही मी फक्त कार्बन लिहितो. ओके ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सेकंड 1 2 3 4 5 6 ओके इथं बघा 1 2 3 4 5 6 देयर इज ए 6 कार्बन कंटेनिंग लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. इकडे पण मोजा 1 2 3 4 5 6 ओके इकडून काउंटिंग केलं तरी 6 इकडून काउंटिंग केलं तरी 6 म्हणजे काय झालं दिस इज ए longest continuous chain of carbon atom containing 6 carbon atom. That means 6 carbon containing chain. 6 carbon containing chain. Okay? ठीक है. Then another example is that carbon, 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 carbon is here, and one carbon is attached to the above this carbon. Okay? आता काय झालं बघा ह्याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर आता हे दोन जे एक्झाम्पल बघितलेले होते त्याच्यामध्ये काय झालं इन दिस टू एक्झाम्पल देयर इज अ व्हिच शोज द कंटिन्युअस लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन ॲटम इन स्ट्रेट चेन इन नॉर्मल चेन स्ट्रेट चेन मध्ये बघायला मिळत होतं. पण आता इथे काय झालं ही स्ट्रेट चेन आली पण हा वेगळा गेला. म्हणजेच हा काय झाला ही जर आपण स्ट्रेट चेन कन्सिडर केली आणि हा जर वेगळा आपल्याला दिसत असेल तर तो ब्रँच झाला. पण ब्रँच कार्बन लगेच ओळखायला गडबड करायची नाही. वेगळा दिसतोय म्हणतात तो ब्रँच कार्बन म्हणायचं. ओके मग मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करताना अशा फॉर्म मध्ये असेल तर पहिल्यांदा काय करायचं त्या सगळ्या कार्बनचं उलट सुलट्या दिशेनं काउंटिंग करायचं. म्हणजेच बघा काउंटिंग मी पहिल्यांदा करतो या बाजूला. ओके 1 2 3 4 5 ओके किंवा परत रिव्हर्स या 1 2 3 4 5 ओके इकडून गेलं तरी 5 आहे इकडून गेलं तरी 5 आहे. म्हणजे या टोटल मॉलिक्यूल मध्ये 5 कार्बनची लॉंगेस्ट चेन आपल्याला बघायला मिळते. प्लस दुसरी पॉसिबिलिटी चेनची आहे का बघा सेकंड पॉसिबिलिटी बघा इथं चेक करा. इथं बघा 1 2 3 4 वर गेलो की काय होणार आहे 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे नंबरिंग 1 2 3 4 ओके किंवा उलटा 1 2 3 4 4 कार्बन चेन आहे. ओके किंवा आता अशी सुद्धा पॉसिबिलिटी असू शकते ना. म्हणजेच बघा ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण ह्या डायरेक्शनला बघितलं परत आपण बघताना काय केलं ह्याच्यावरूनच गेलो आणि परत वरचा बघितला. ओके परत आपण काय केलं असंच खाली आलो परत इकडच्या बाजूला म्हणजेच असं बघायचं आहे. ठीक आहे म्हणजेच 1 2 3 4 और 1 2 3 4 ओके इथे सुद्धा काय होणार आहे 4 कार्बनची चेन आपल्याला बघायला मिळते. ओके नंबरिंग मी इथे देतो 1 2 3 आणि दिस वन इज ए ओके 3 टाइप मध्ये नंबरिंग झालं. ओके एक पिंक कलरच्या चॉक मध्ये दिसतोय तो 5 मेंबर्ड कार्बनची चेन दाखवतो. जो ब्लू कलरच्या चॉक मध्ये दिसतोय तो 4 मेंबर्ड दाखवतो आणि जो येलो कलरच्या चॉक मध्ये दिसतोय तो पण 4 मेंबर्ड कार्बनची चेन दाखवतो. आपल्याला काय सिलेक्ट करायचे आहे हियर वी सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम. म्हणजे इथं आपल्याला 3 चेन मिळाल्या त्यापैकी एक लॉंगेस्ट चेन आहे ती 5 मेंबर्ड कार्बन चेन आहे आणि राहिलेले 2 आहेत ते 4 मेंबर्ड कार्बन चेन आहे. मग तुम्ही कुठली सिलेक्ट करणार हियर वी also selected the 5 membered carbon chain. Okay and this 5 membered carbon chain is known as a parent chain. काय म्हणायचं त्या चेनला पॅरेंट चेन म्हणायचं. ओके आता हे थोडंसं परत देतो. पॅरेंट चेन म्हणजे फॉर एक्झाम्पल कार्बन one carbon is attached here. The numbering 1 2 3 4 5 okay this is 5 membered ring hai. This 5 membered ring is known as a
म्हणजे ही जी चेन आपण आता सिलेक्ट केली जी कशी आहे लॉंगेस्ट पण आहे कंटिन्युअस पण आहे जी लॉंगेस्ट आणि कंटिन्युअस चेन असणार आहे त्या चेनला आपण म्हणणार आहे पेरेंट चेन काय म्हणणार आहे पेरेंट चेन आता पेरेंट चेन ही मी सिलेक्ट केली ओके पण हा जो कार्बन आहे हा पेरेंट चेनच्या आउटसाइडला आहे ज्यावेळी पेरेंट साइड आपण सिलेक्ट केल्यानंतर पेरेंट साइडच्या आउटसाइडला जेवढे नंबर ऑफ आयटम्स किंवा ग्रुप ऑफ आयटम्स असतील दिस आयटम और ग्रुप ऑफ आयटम्स इज नेम्ड ॲज ए सबस्टिट्युएंट्स काय म्हणायचं त्याला सबस्टिट्युएंट्स म्हणायचं म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल की लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करताना परत आपल्याला दोन पॉइंट याच्यामध्ये लक्षात आले एक म्हणजे जी लॉंगेस्ट चेन असेल ती पहिल्यांदा पेरेंट चेन कन्सिडर करणार आणि लॉंगेस्ट चेन कन्सिडर केल्यानंतर ज्या चेनच्या आउटसाइडला जेवढे नंबर ऑफ कार्बन आयटम्स किंवा कार्बन आयटम कंटेनिंग ग्रुप्स शिल्लक राहतात त्याला काय म्हणायचं सबस्टिट्युएंट that means the some molecules are involved in only one parent chain some molecules are involved in two parts or which is involved in two phases one म्हणजे parent chain another one is a substituent okay म्हणजे काही मॉलिक्यूल मध्ये फक्त पेरेंट चेन असते म्हणजे स्ट्रेट चेन एकच असते ओके आणि काही मॉलिक्यूल मध्ये काय असतात तर पेरेंट चेन आणि पेरेंट चेन बरोबर सबस्टिट्युएंट सुद्धा बघायला ओके ठीक आहे ह्या पहिलं आणखी काही जर एक्झाम्पल्स आपण बघूया म्हणजे बऱ्यापैकी क्लिअर होऊन जाईल ओके देन नेक्स्ट here it is a carbon okay बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 दरवेळी मोजायलाच पाहिजे काउंटिंग झालंच पाहिजे ओके 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ओके म्हणजे ही चेन सिलेक्ट करा ठीक आहे ओके म्हणजे हिचं काय झालं पेरेंट आणि सबस्टिट्युएंट मध्ये कन्वर्जन न होता ही सगळी चेन आपण काय कन्सिडर करणार आहे पेरेंट चेन काय कन्सिडर करणार पेरेंट चेन ओके लॉंगेस्ट चेन पहिल्यांदा सिलेक्ट करायची आणि लॉंगेस्ट चेन ती कशी का असेना वर खाली असू दे झिगझॅग मोशन मध्ये असू कशी का असेना पण आपल्याला ती लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन असणार आहे ती पेरेंट चेन असणार आहे मग ती चेन कशी वाटेल तशी असू शकते लक्षात आलं म्हणजे इथं काय झालं पेरेंट चेन झालं ओके नेक्स्ट एक्झाम्पल ओके हे एक्झाम्पल ठीक आहे आता हे एक्झाम्पल मधला आयडेंटिफाय द पेरेंट अँड आयडेंटिफाय द सबस्टिट्युएंट्स ओके पहिल्यांदा काय करायचं काउंटिंग पहिल्यांदा जी स्ट्रेट चेन दिसते ती काउंट करायला असते 1 2 3 4 5 6 नंबर सुद्धा मी इथे देतो 1 2 3 4 5 6 ओके आता आपण असं जाऊया 1 2 3 4 ओके जेवढ्या पॉसिबिलिटी आहेत तेवढ्या सगळ्या चेक करायच्या 1 2 3 4 ओके किंवा इथे द्या 1 2 3 4 5 किंवा 1 2 3 4 5 ओके 1 2 3 4 5 ओके म्हणजे आतापर्यंत एवढ्या पोर्शन मध्ये आपल्याला किती टाइपच्या चेन मिळाल्या तीन टाइपच्या फर्स्ट चेन इज ए 6 कार्बन कंटेनिंग कार्बन चेन सेकंड वन इज अ 5 कार्बन कंटेनिंग चेन and third one is a 4 carbon containing chain पहिल्यांदा स्ट्रेट चेन कन्सिडर केली ती 6 कार्बनची होती परत ज्यावेळी ही चेन सिलेक्ट केली ही 4 कार्बनची आहे आणि ज्यावेळी ही चेन सिलेक्ट केली ती 5 कार्बनची चेन आहे 5 कार्बनची चेन आहे ओके प्लस अशी पॉसिबिलिटी असू शकते 1 2 3 4 5 6 7 8 ओके परत त्याला मी नंबरिंग देतो ओके This is the first but इकडून नंबरिंग 1 2 3 4 5 this carbon it is a 6 7 8 okay
1 2 3 4 5 6 7 8 ओके झिगझॅग मोशन खाली आलं ओके किंवा अशी सुद्धा पॉसिबिलिटी आहे 1 2 3 4 5 6 7 ओके जर असं गेलो तर 7 मेंबर ट्री आणि जर ह्या पद्धतीने आपण गेलो तर 8 मेंबर ट्री आपला रोल काय सांगतोय सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन आयटम त्यामुळं आपल्याला इथं मॅक्सिमम कार्बन आयटम ही ह्या चेन मध्ये बघायला मिळतात म्हणजे 8 कार्बन आयटम ह्या चेन मध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यामुळे ह्या सगळ्या चेन कॅन्सल झाल्या त्यामुळे आपण आता एकच पेरेंट चेन काय कन्सिडर करणार आहे ती म्हणजे हियर इट इज ए 8 मेंबर्ड चेन 8 carbon containing chain or 8 carbon atom chain 8 carbon atom containing chain ओके म्हणजे आता या चेनला थोडंसं त्या पद्धतीने मार्किंग करतो मार्किंग केल्यानंतर फक्त एक गोष्ट लक्षात येते मार्किंग केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते ओके आता ही चेन सिलेक्ट केली 8 कार्बनची परत आणखीन एक गोष्ट विचार केला तर बघा आपण असं काउंटिंग करायचं नाही बरोबर मग जर असं काउंटिंग केलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 ह्या पद्धतीने जर गेलो असं तर किती कार्बनची चेन होते देयर इज ए 9 कार्बन कंटेनिंग चेन म्हणजे आपल्याला लॉंगेस्ट चेन दोन लॉंगेस्ट चेन मिळाल्या एक म्हणजे 8 कार्बन कंटेनिंग चेन आणि जर ह्या पद्धतीने आपण वर गेलो तर 9 कार्बन कंटेनिंग चेन बघायला मिळते म्हणजे सिलेक्ट करणार कुठली आपल्याला पाहिजे लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन आयटम त्यामुळे इथं 8 नंबर 8 कार्बन कंटेनिंग चेनच्या ऐवजी आपल्याला काय घ्यायला पाहिजे 9 कार्बन कंटेनिंग चेन and this 9 carbon containing chain it is the longest continuous chain of carbon atom and this longest continuous chain of carbon atom is considered as a parent chain okay हे थोडंसं येलो कलरचे चॉकला जे दिसतंय किंवा येलो कलरचा जो चॉक दिसतोय नंबरिंग दिसतंय ते आपण कन्सिडर करणार आहे प्रिन्सिपल किंवा पेरेंट चेन आणि जो ग्रीन कलरचा चॉक दिसतोय तो 8 मेंबरचा आणि येलोचा 9 मेंबरचा थोडंसं स्ट्रक्चर पुन्हा एकदा आपण थोडंसं ड्रॉ करूया म्हणजे क्लिअरली लक्षात येऊ शकतं ओके 1 2 3 4 5 6 ओके कार्बन ओके ठीक आहे आता नंबरिंग आपण कुठून देणार इट इज अ फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ 7 8 and 9 okay this chain is select as a parent chain this is a parent chain okay आता एक गोष्ट लक्षात घ्या हे दोन कार्बन आयटम आणि इथे एक सापडलेला कार्बन आहे म्हणजे पहिल्यांदा जे आपण पेरेंट चेन कन्सिडर करणार आहे त्या पेरेंट चेनच्या बाहेर जे कोण आहे ते काय असतात ओके दिस इज ए सबस्टिट्युएंट्स काय असतात ते सबस्टिट्युएंट्स असतात ओके म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येतं पहिल्यांदा लॉंगेस्ट चेन कन्सिडर करायची लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची आणि लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केल्यानंतर थोडंसं या पद्धतीने तुम्ही ड्रॉ केलं तरी चालू शकतं सर्कल म्हणजे काय होतं तुम्हाला पेरेंट चेन इझिली आयडेंटिफाय होईल आणि त्या सर्कलच्या बाहेर येणारे जे कार्बन आयटम्स आहेत ते आपण इझिली ऍज ए सबस्टिट्युएंट म्हणून कन्सिडर करू शकतो ओके म्हणजे इथं तुमच्या लक्षात येईल क्लिअरली दिस इज ए पेरेंट चेन कंटेनिंग 9 कार्बन आयटम and this is a substituent there are two substituents is here first substituent it is a 2 carbon atom and in case of second substituent there is 1 carbon atom is here okay म्हणजे आपल्याला नंबर पहिल्यांदा काय कन्सिडर करायचं आहे लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन कार्बनची सिलेक्ट करायची ओके देन नेक्स्ट आणखीन एक्झाम्पल घेऊया हा रूल सगळ्यात महत्त्वाचा आहे इथे जर लॉंगेस्ट चेन तुमच्या लक्षात आली नसेल किंवा येत नसेल तर परत व्हिडिओ बघा परत रिव्हिजन करा ओके पण हा फर्स्ट रूल सगळ्यात इम्पॉर्टंट होता ओके देन
ठीक आहे. आता हे एक एक्झाम्पल आहे, त्यातली लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची. मी डायरेक्टली आता सांगतो. पहिल्यांदा जे स्ट्रेट लाईन दिसते ती मोजायची, म्हणजे एक एक गोष्टी क्लिअर करत जायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजेच काय होऊ शकते, जी स्ट्रेट लाईन आहे ती 8 कार्बनची चेन होऊ शकते. परत एक एक सबस्टिट्यूट घ्या. पहिल्यांदा हा घ्या 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 कार्बनची होऊ शकते. परत हाच घ्या, पुढे कंटिन्यू करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 ओके. ठीक आहे. म्हणजेच काय होऊ शकते, 9 कार्बनची चेन अशी सिलेक्ट केली की 9 कार्बनची चेन होऊ शकते. परत 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 म्हणजे इकडं इथं खाली आलं 6 कार्बनची चेन. प्लस 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 कार्बनची चेन आपल्याला बघायला मिळते. प्लस 1 2 3 4 1 2 3 4 ओके 4 कार्बनची. पण असंही काउंटिंग राहिलेलं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 कार्बनची चेन सुद्धा आपल्याला मिळते. ओके, म्हणजे एवढा नंबर ऑफ चेन्स आपल्याला बघायला मिळतात. पण यात आपल्याला काय सिलेक्ट करायचे आहे, लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायचे आहे. त्यामुळे इकडे लॉंगेस्ट चेन आपल्याला आता तुमच्या लक्षात आला असेल 9 कार्बन कंटेनिंग चेन. इट इज हियर वी आल्सो कन्सिडर द लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन ऑफ कार्बन एटम. 9 कार्बनची चेन कुठली आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 ओके. त्यामुळे 9 कार्बनची चेन ही आपल्याला पेरेंट म्हणून कन्सिडर करणार. म्हणजे नंबरिंग मी देतो 1. नंबरिंग तुम्ही देताना कसंही दिलं तरी चालेल, हे काउंटिंग आहे, फक्त काउंटिंग आहे. ओके 1 2 3 4 5 6 7 8 9 ओके. म्हणजे ही जी चेन आहे ही चेन आपण कन्सिडर केलेली आहे, ती लॉंगेस्ट चेन कन्सिडर केलेली आहे. ओके, and this longest continuous chain of carbon atom here we also considered as a parent chain. Okay, and this is a एक 2 3 पेरेंट चेन सोडून एक कार्बन आणि 2 कार्बनचे ग्रुप्स बाहेर आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे त्यांना आपण काय म्हणणार आहोत, देयर इज ए सबस्टिट्यूएंट्स. There is a substituents. There is a substituents. ओके, म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ही कार्बनची कशा पद्धतीने सिलेक्ट करायची. हा जो आहे सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन आयटम, हा सगळ्यात इम्पॉर्टंट रोल आहे. जर तुमची चेन सिलेक्शन चुकलं की परत सगळ्या गोष्टी चुकत जातात. त्यामुळे लक्षात ठेवा, पहिल्या तुम्हाला प्रॅक्टिस करताना थोडासा वेळ लागणार आहे, कारण सगळ्या पॉसिबिलिटीज आपल्याला चेक करून बघायच्या आहेत. ज्या पॉसिबिलिटीमध्ये आपल्याला हायेस्ट नंबर मिळतो किंवा मॅक्सिमम कार्बन आयटम कंटेनिंग चेन बघायला मिळते, म्हणजेच आपण त्याला म्हणतो लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन कार्बन आयटम बघायला मिळते, ती चेन आपल्याला कन्सिडर करायची. आणि जी चेन मेजर असणार आहे किंवा लॉंगेस्ट चेन असणार आहे, दिस चेन इज हियर वी कन्सिडर्ड ॲज अ पेरेंट चेन. आणि पेरेंट चेन सिलेक्ट केल्यानंतर जे पेरेंट चेनच्या साईडला राहणार आहे, दिस इज ए ऑल atoms or group of atoms of carbon atom is here we also considered as a substituents. Here we also considered as a substituents. Okay guys, this is a first rule of the IUPAC nomenclature. In this rule we studied about the how will you select the longest continuous chain of carbon atom. Okay, the longest continuous chain of carbon atom here we also considered as a parent chain, and outside the parent chain having a carbon and carbon containing atoms or group of atoms, this is considered as a substituents. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल जिथं ब्रांचिंग आहे म्हणजे हे झालं पेरेंट, म्हणजे ही चेन झाली मेन चेन झाली मेन चेन. ओके, ह्याला आपण मेन पण म्हणतो, पण मेन थोडंसं लक्ष देण्यासाठी कन्सिडर करा. पण आपण दरवेळी पेरेंट चेन हा शब्द वापरणार आहे. ही मेन चेन झाली जी असणार लॉंगेस्ट. ओके, आणि ही लॉंगेस्ट सोडून जी बाहेर आपण आता हे गोल केलेलं आहे म्हणजे जे सबस्टिट्यूएंट आहे ते सबस्टिट्यूएंट्सला आपण ब्रांचिंग म्हटलं तरी सुद्धा चालू शकतो.
होतं. ब्रांचिंग म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा झाडाच्या फांद्या ज्या पद्धतीने असतात ते, म्हणजे इथं तुम्ही कन्सिडर करायची लॉंगेस्ट चेन म्हणजे खोड, झाडाचं खोड आणि हे जे आहे त्या सगळ्या झाडाच्या फांद्या. ओके, मग याच्यावर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे की पेरेंट कुठला आणि सबस्टिट्यूएंट कुठला. दरवेळी आपण पेरेंट आणि सबस्टिट्यूएंट हीच नावं घेणार आहोत, फक्त मेन आणि ब्रांचिंग हे समजण्यासाठी तुम्हाला मी इथे शब्द दिले. ओके गाइस, दिस इज द फर्स्ट रूल of the IUPAC nomenclature. Okay guys, thank you.